सिव्हिल रुग्णालयात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलं आहे। या उपक्रमांतर्गत डोळ्याशी संबंधित समस्यांसाठी विशेषतः मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी आणि आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते। मोतीबिंदूमुळे अनेक रुग्णांची दृष्टी कमी होते, लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे। ठाणे सिव्हिल रुग्णालयात सुदैवाने ही मोहीम गरजूंसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे। त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करून घ्यावी। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम दररोज सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेमध्ये रुग्णालयाच्या नेत्र विभागामध्ये सुरू आहे। तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वतःची ओळखपत्रे आणि पूर्वीचे वैद्यकीय अहवाल सोबत आणावेत, अशी माहिती नेत्रतज्ञ डॉक्टर शुभांगी आंबळकर यांनी दिली आहे। या मोहिमेमुळे विशेषतः गरीब, ज्येष्ठ आणि वंचित घटकांना मोफत उपचाराची संधी मिळत आहे। मोतीबिंदूसारख्या दृष्टीहरण करणाऱ्या आजारांवरती वेळेत उपचार झाल्यास अनेकांचे आयुष्य उधळू शकते। शासनाच्या आरोग्य विभागातर्फे ही मोहीम राज्यभर राबवली जात आहे। 22 जुलै ते 21 ऑगस्टपर्यंत आपण महाराष्ट्रावर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र एक मोहीम राबवतो आहे। याच्यामुळे आपण प्राथमिक स्तरावर सब सेंटर्स असतील, PSC असेल, RH, SDH, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, महानगरपालिकेचे हॉस्पिटल इकडे डोळे तपासणीचा कार्यक्रम करतो आहे आणि मेनली याच्यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियाचा आपण मोहीम हातात घेतली आहे। एका महिन्यात आपल्याला 1 लाखच्या वरती महाराष्ट्रातून शस्त्रक्रिया करायची आहे। त्या दृष्टीने ठाणे जिल्हा, 6 महानगरपालिका, जिल्हा परिषद साईड आणि सिव्हिल सर्जन साईडला आपण जोरात याच्याबद्दल कॅम्प जनजागृती करतो आहे। विविध ठिकाणी कॅम्प पाठवतो आहे। डोळ्याचे डॉक्टर आणि ऑप्थॅल्मिक ऑफिसर्सपासून आपण चेकिंग करतो आहे। खेडेगावामध्ये सब सेंटर अंतर्गत तिथे आमचे CHOs आहेत, अशा अंगणवाडी वर्कर असतील, यांच्याकडून आपण पेशंट रेफर करून घेतो, त्यांना सर्जरी करतो। यांचं ट्रान्सपोर्टेशन, ऑपरेशन आणि घरी सोडणं या सगळ्या गोष्टी आपण फ्री करतो आहे। आत्तापर्यंत जवळपास 1 आठवडा होत आला आहे। आपण 4,500 ते 5,000पर्यंत शस्त्रक्रिया जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत केलेल्या आहेत आणि अजूनही आपल्याला हा आकडा वाढवायचा आहे। आणि आपल्याला मेनली उद्दिष्ट आहे की लोकांना जो गोरगरीब रुग्ण असतील, ज्यांनी आत्तापर्यंत लक्ष नाही दिलं, त्यांच्यामुळे त्याची जनजागृती करणं, त्यांना डोळा चेकिंग करायला लावणं आणि हे मोस्टली 40 वर्षाच्या वरचे पेशंट असतात किंवा 50 वर्षाच्या वरचे पेशंट असतात, त्याचं ते सर्जरी करून घेणं आणि त्यांना एक नवीन दृष्टी देणं। आणि बऱ्याच अंशी जर कॅटरॅक्टचं ऑपरेशन केलं नाही मोतीबिंदूचं, तर नंतर डोळे जाण्याची भीती असते, आंधळेपणा याची भीती असते। ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे। त्याच्यात जनजागृती, लोकांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे। मी आत्तापर्यंत जे आम्ही काम करतो त्यात नक्कीच खूप चांगला रिस्पॉन्स आहे, परंतु अजूनही आपल्याला 3 आठवडे बाकी आहेत आणि आपल्याला मॅक्झिमम लोकांनी याच्यामध्ये त्याचा भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा। ऑपरेशन ज्यांना मोतीबिंदू आहे, ज्यांना थोडीशी क्षीणदृष्टी थोडीफार झाली असेल, याने चेक करून घ्यावं। आमचे डॉक्टर्स आणि बाकी जो कोणी स्टाफ आहे तो अवेलेबल आहे। आणि कृपया एक विनंती करतो की जवळपासच्या PSC असेल, सब सेंटर असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय असतील, कुठेही त्या महानगरपालिकेचे रुग्णालय यांच्याशी संपर्क साधावा। आणि ही मोहीम सगळीकडे चालू आहे, त्याच्यामुळे आणि काही ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये पण सगळ्या गोष्टी आपण करतो आहे, ऑपरेशन्स वगैरे। तर कृपया सगळ्या नागरिकांनी मी आवाहन करेल की यांनी जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये ऑपरेशन करून घ्यावं आणि या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि याच्यात आपलंही भलं आहे, आपली दृष्टी वाचते आणि आपल्याला एक नवीन जग, नवीन दृष्टी मिळते। तर मी सगळ्यांना सांगेल, जे बाकी कोणी समाजसेवक असतील, पॉलिटिकल लीडर्स असतील किंवा आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स असतील, त्यांनाही मी जिल्ह्यातल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि पत्रकार बंधू असतील त्यांना मी आवाहन करतो। मेनली पत्रकार बंधूंचा खूप मोठा रोल असेल याच्यावरती। त्या सगळ्यांना आवाहन करतो की ही जनजागृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी आणि जास्तीत जास्त लोकांनी यांचा फायदा करून घ्यावा, हे आवाहन करतो मी। धन्यवाद।